इंटरनेट प्रॉब्लेममुळे कालचा भाग येऊ शकला नाही, तो आज सादर करत आहे. प्रकरण 7, घरटं. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. प्रकरण 61, चटमंगनी. नाडकर्णी फॅमिली येणार म्हणून गडबड चालली होती. विशाखाने श्रावणीला स्वतः व्यवस्थित तयार केलं होतं. श्रावणी शांत पाहून तिने विचारलं, श्रावणी काय गं झालं, शांत का? काही नाही गं, खूप नर्वस वाटतं वहिनी. श्रावणी म्हणाली, स्वाभाविक आहे गं, पण एक सांगू, देवाचं नामस्मरण कर. ही एक फेज असते, टळेल ती. शिवाय नाडकर्णी मॅडम आणि शेखर खरंच चांगले आहेत, विशाखा समजावत म्हणाली. हो गं, पण आई वडिलांचं घर सोडायचं, जिथे लहानाचं मोठं झालो, ती वास्तू सोडायची, म्हणून जरा खराब तर वाटतंच ना, श्रावणी म्हणाली. श्रावणी, तुला इतर तर काही म्हणायचं नाही आहे ना? विशाखाचा इशारा श्रावणीला बरोबर कळला. मुळीच नाही वहिनी, माझ्या आयुष्यात जे घडलं ते माझ्या दृष्टीने हिताचंच झालं, श्रावणी म्हणाली. विशाखा, ती लोकं आली गं, निनाद म्हणाला. श्रावणी सगळं सावरून बसली. विशाखाने सगळ्यांची उठबस केली. श्रावणीला बाहेर घेऊन आली. श्रावणी, छान दिसतेस साडीत, नाडकर्णी मॅडम म्हणाल्या. श्रावणी फक्त हसली. बरं का दातार साहेब, तुम्हाला खराब वाटत नसेल तर आपण साखरपुडा आजच उरकून घेऊयात का, मिस्टर नाडकर्णींनी विचारलं. कसं शक्य आहे नाडकर्णी भाऊ, आमची तर काहीच तयारी नाही. अहो, आम्ही सगळं घेऊन आलो आहे, सामान काढत नाडकर्णी म्हणाले. पण एवढी घाई करायचं काही खास कारण, माईंनी विचारलं. 2 कारणं. एकतर साखरपुड्याचा अतिरिक्त खर्च मुलीच्या पक्षाकडे पडतो. दुसरं म्हणजे पुढच्या आठवड्यात शेखरला बिझनेस टूर आहे, मग 2 महिने पुढे ढकलला जाईल साखरपुडा, म्हणून आज उरकून घेऊया. तुम्हाला तरीही काही हरकत असेल तर मग 2 महिन्यांनी करू साखरपुडा, नाडकर्णी म्हणाले. नाही नाही, तसं काही नाही, आजच उरकून घेऊ साखरपुडा. मी अंगठी पोशाखाची तयारी करतो, निनाद म्हणाला. आणि हुंड्याचीही व्यवस्था करा, नाडकर्णी असं म्हणतात सगळे आश्चर्याने पाहायला लागले. मग जास्त वेळ न ताणता नाडकर्णी म्हणाले, हुंडा म्हणजे आमच्या होणाऱ्या सुनबाईंच्या हातचा 1 कप चहा. मग सगळे जोरात हसले आणि वातावरण निवळलं. आणि हा मुलाचा पोशाख, अंगठी, मिसेस नाडकर्णी म्हणाल्या. म्हणजे, दादांचं वाक्य अर्धवट तोडत नाडकर्णी म्हणाले. सगळी तयारी आम्हीच करून आलेलो आहोत, फक्त मुलगी आणा. नाडकर्णी लोकांच्या मनाचा मोठेपणा पाहून दादांना गहिवरून आलं. पण घरातले इकडचे तिकडचे पैसे गोळा करून त्यांनी शेखरच्या हातात एका ठराविक अमाऊंटचं पाकिट ठेवलं. शेखरने त्यांचा मान ठेवून फक्त काही रुपये त्यातले घेतले आणि बाकी पैसे परत केले. साखरपुडा पार पडला. श्रावणीला योग्य स्थळ मिळाल्याचा सगळ्यांनाच आनंद झाला. निखिलला पण खूप बरं वाटलं. प्रीतम बाहेर फेऱ्या मारतोय हे जेव्हा निनादच्या लक्षात आलं, तेव्हा त्याने त्याला बाहेर न पडण्याची धमकी दिली. जळफळाट करून प्रीतम घरात बसला. प्रकरण 62, निर्वानिरोप. साखरपुडा पार पडला आणि सोसायटीत मिठाई वाटली. तेव्हा सगळ्यांना आश्चर्य वाटलं. निखिल पण निघायच्या तयारीला लागला. तेव्हा दादानी त्याला अर्धा तास थांबायला सांगितलं. निनाद, विशाखा, श्रावणी, माई सगळ्यांना बोलावून घेतलं. दादा काय सांगणार याचं सगळ्यांना औत्सुक्य लागून राहिलं. निखिल, मी एकेका जबाबदारीतून मोकळं होतोय. जेवढी काही सर्व्हिस केली त्यातून 4 पैसे गाठीशी ठेवले. तुमचं शिक्षण, लग्न करून थोडेफार पैसे उरले आहेत. तुम्ही एकत्र राहाल म्हणून ह्या घराशेजारी अजून एक रूम घेतली. पण परिस्थिती आता वेगळी होत चालली आहे. गेल्या वेळेस भावनाच्या मनात पुण्याला सेटल व्हायचं असं जाणवलं. कुठेतरी ते योग्यही वाटलं, कारण 2 बिऱ्हाडं एकत्र राहिली की भांड्याला भांडं लागणारच. जवळ राहून भांडणं होण्यापेक्षा दूर राहून संबंध चांगले ठेवा, असं मला वाटतं. माझ्या पुढे काही पर्याय आहेत, ते मी सुचवतो. एकतर हे घर विकून दोघांनी पैसे वाटून घ्या. पण निनादला ही गोष्ट जेव्हा मी बोललो तेव्हा तो म्हणाला, हे घर विकू नका, ही आठवण आहे. जे पैसे होतील तेवढे कर्ज काढून मी निखिलला पैसे देईन. शिवाय निखिल, तुझ्या लग्नात जो आमचा खर्च झाला तो निनादने कापून घ्यावा आणि आम्हाला द्यावा, कारण निनादच्या लग्नाचा खर्च फार नॉमिनल झाला, तोही त्यानेच केला. जे पैसे निनाद देईल त्यातले काही पैसे श्रावणीच्या लग्नात वापरले जातील. काही पैसे माई व माझ्या आजारपणासाठी ठेवू. तुम्हाला हे पटतंय का पहा आणि मला माझ्या जबाबदारीतून मोकळं करा. जाता जाता कुणा एकाला फेवर केलं असं दुसऱ्याला वाटू नये म्हणून सगळ्यांनाच हे एकत्र सांगतोय. दादा, तुम्ही एवढी निर्वाणीची आणि टोकाची भूमिका का घेतायत? आम्ही येणार आहोत परत इथे राहायला, निखिल दबक्या तुटक्या आवाजात म्हणाला. हे बघ निखिल, तुम्ही येऊ नये असं का वाटतंय मला? हे तुझंच घर आहे, पण व्यवहार आणि भावना दोन्ही गोष्टी पाहायला हव्यात. शिवाय उद्या तुम्हाला मुलं होतील, त्यांची इथे सोय होईल का हे पण पाहायला हवं. खरं सांगू, आणखीन 3 वर्ष मी काढतोय की नाही हे सुद्धा ठाऊक नाही, दादा म्हणाले.
चांगल्या दिवशी काय अभद्र बोलताय हो? माई करवादल्या. सॉरी, पण जे पर्याय दिले आहेत त्याची भावना बरोबर पण चर्चा कर. तिला वगळलं असं तिला वाटायला नको. बरं, तुला आता उशीर होत असेल तर तू निघालास तरी चालेल. दादा चप्पल घालून खाली उतरले आणि सगळ्यांच्याच मनात प्रश्नचिन्ह राहिला. प्रकरण 63 पश्चाताप. जड पावलाने निखिल बाहेर पडला. माईंनाही दाटून आलं. विनादने निखिलच्या खांद्यावर हात ठेवला. काळजी करू नको, सगळं ठीक होईल. कुठेतरी निखिलला वाटतच होतं या सगळ्या गोष्टीला भावना जबाबदार आहे. तिनेच आपल्याला माई दादांपासून तोडलं. धड संसारही करू शकत नाही. ती पत्नी कसली? वाद, हेका, नोकरी, प्रमोशनचा हव्यास या गोष्टींपायी सुखी संसाराची तिने धूळधाण केली. भावनाला अद्दल व्हायलाच हवी. आणि आता असंही तिचा हा स्वभाव असेल तर तिच्याबरोबर राहणं शक्यच नाही. त्याच्या मनात विचार आला, भावनाला घटस्फोटच द्यावा. पण होणाऱ्या बाळाचं काय? झाल्या प्रसंगामुळे भावनाबरोबर राहण्यास त्याचं मन मानत नव्हतं. घरी आला तेव्हा त्याने घड्याळ पाहिलं. 12:30 वाजून गेले होते. स्वतःकडच्या चावीने त्याने दरवाजा उघडला. भावना सोफ्यावर बसली होती. त्याला पाहताच तिने त्याला घट्ट मिठी मारली. तिला बाजूला सारून तो फ्रेश व्हायला गेला. त्याला भावना डोळ्यासमोर नको होती. तो फ्रेश होऊन बाहेर आला तेव्हा त्याला भुकेची जाणीव झाली. दूध पिण्यासाठी तो किचनमध्ये गेला तेव्हा भावना ताट वाढून त्याची वाट पाहत होती. गरम गरम जेवण पाहून त्याला बरं वाटलं. तू जेवली नाहीस अजून? त्याने विचारलं. नाही, तुमची वाट पाहत होते. दोघं बसूया एकत्र, तिने म्हटलं. आज एवढं परिवर्तन? टोमणा मारत त्याने विचारलं. तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. तिने निखिलचे पायच धरले. मला क्षमा करा, माझी चूक झाली. तिला हुंदका आला. डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या. क्षणभर निखिलला वाटलं दूर लोटून द्यावं, पण दुसऱ्याच क्षणी त्याचं मन द्रवलं. काय झालं? बराच वेळ शांततेत गेला. निखिलच्या कुशीत शिरून ती खूप रडली. तिचं मन हलकं झालं. निखिलने पण बराच वेळ तिला थोपटलं. पती पत्नीच्या प्रेमाचा तो एक सुंदर आविष्कार होता. सांग बघू, काय झालं ते? हळूवारपणे त्याने विचारलं. मंदा आणि अजय मिळालेले आहेत. इतिवृत्तांत तिने सांगितला. तिने पुन्हा एकदा त्याची माफी मागितली. म्हणाली, मला क्षमा करा, मी तुमची अपराधी आहे, गुन्हेगार आहे. तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. खरंच? त्याने विचारलं. हो, निर्धाराने ती म्हणाली. मग वचन दे, पुन्हा असं चुकीचं वागणार नाहीस, निखिल म्हणाला. त्याने तिला जवळ घेतलं. तिचे सगळे अपराध क्षम्य झाले होते. मी पुन्हा कधीही असं वागणार नाही. मी तुमची काय, सगळ्या घरातल्यांचीच अपराधी आहे, भावना म्हणाली. झालं गेलं जाऊ दे. आपण पुन्हा सुरुवात करू. देशील माझी साथ? आणि आता हे रडणं थांबव. आपल्या बाळाला त्रास होईल. त्या दोघांचं काय करायचं ते पाहूच आपण. तू निश्चिंत होऊन झोपी जा. मनावरचा ताण बराच हलका झाला होता दोघांच्याही. प्रकरण 64 पितळ उघडलं. दुसऱ्या दिवशी भावना लवकर उठली. अंघोळ आटपून देवाची पूजा केली. किती महिन्यांनी देव्हारा सजला होता. खूप प्रसन्न वाटत होतं तिला. निखिलसाठी तिने डबा केला, रुमाल काढून ठेवला. त्यांच्या सुखी संसाराची सुरुवात जणू आजपासूनच झाली होती. निखिलने तिच्या कपाळावर अलगद चुंबन दिलं. आयुष्यभर आपली जोडी कायम राहावी म्हणून दोघांनी प्रार्थना केली. निखिल गेल्यानंतर भावना तयार झाली. तिने छान ड्रेस घातला. निखिलने प्लॅन व्यवस्थित सांगितला होता. ऑफिसमध्ये पोचली तेव्हा मंदा आली नव्हती. मंदाची ती वाट पाहत बसली. मंदा आल्यावर मनातल्या मनात प्लॅनची उजळणी केली. वाव मंदा, काय गॉर्जियस दिसतेस आज. भावनाच्या प्रतिक्रियेचं मंदाला जरा आश्चर्य वाटलं, पण स्वतःची स्तुती ऐकून तिला बरंच वाटलं. अच्छा, थँक्यू, ती म्हणाली. खरं सांगू मंदा, तुझ्याकडे पाहिलं ना तर वाटतं जर तू लग्न केलंस ना तर एखाद्या मॉडेलशीच कर. साधे फडतूस क्लार्क, अकाउंटंट तुला सूट नाही करणार. भावनाचा बाण बरोबर मंदाच्या वर्मावर लागला. हो ग, पण काय, प्रेमाभिमत पडली नाहीस ना एखाद्या क्लर्क अकाउंटच्या? भावनाने बाउन्सर टाकला. छे ग, पण आजकाल कुठे चांगली स्थळं मिळत आहेत, मंदाने म्हटलं. मला पण असंच वाटायचं, पण मिळालं ना बँकेतलं ऑफिसर. आणि तू तर माझ्यापेक्षा किती सुंदर आहेस. तुला देखणा दिवा श्रीमंत मुलगाच मिळायला हवा. स्वतःची स्तुती ऐकून मंदा भलतीच खुश होत होती. पण अजय या कुठल्याच कॅटेगरीत बसत नाही. उगाच भाळलो आपण त्यावर. तिला उगीचच वाटून गेलं. ऐकलंस का मंदा, सांगू नकोस कुणाला, पण मुंबईच्या ब्रांचमधले ते मिस्टर अजय आहे ना, ते माझ्या मागे लागले होते. पण मी नाही भीक घातली. अकाउंटंट तो अकाउंटंटच शेवट. भावनाच्या बोलण्याने मंदा तिरमिरीत झाली. म्हणजे अजय फ्लर्ट? तिच्या डोळ्यासमोर तारे चमकले. आणि खरं सांगू का मंदा, परवाच त्याला एका मुलीबरोबर मी पुण्यात देखील पाहिलं होतं. मलाही त्याच्या सायकिक वागण्याचा बराच त्रास झाला. आज मात्र मी ठरवलं की दीक्षित साहेबांना त्याची लेखी तक्रार करायची.
कंपनीचं नाव तर खराब होतंच, शिवाय पर्सनली पण मला त्रास होतो. भावनाच्या बोलण्याने मंदा गर्भगळीत झाली. आता खरं बोलण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. भावना प्लीज, त्या दिवशी मीच त्याच्याबरोबर होते. दीक्षित साहेबांकडे तक्रार नको करूस. रडवेल्या सुरात मंदा म्हणाली. काय? तू रडतेस कशाला एवढी? तुझा या सगळ्याशी नक्की काय संबंध? खरं सांग. हे बघ, तू निष्पाप असशील तर मदतच करीन मी. भावना, अजय इथे 5-6 वेळा ऑफिसच्या कामासाठी येऊन गेला. त्याचे काका पुण्यात राहतात. त्याने गोड गोड बोलून माझ्याशी मैत्री केली आणि लग्नाचं वचन दिलं. पण तुझ्या प्रेमाबद्दल एक अवाक्षर देखील कधी बोलला नाही तू. उलट तू त्याच्या प्रमोशनमध्ये आडकाठी केली व स्वतःच्या सौंदर्याचा वापर करून पुण्याला प्रमोशन करून घेतलंस. याचा त्याला बदला घ्यायचा होता. तुझं इमेज ऑफिसात व घरात खराब व्हावं म्हणून त्याने माझा वापर केला. बोलता बोलता मंदा रडू लागली. सॉरी भावना. भावना चक्रावली. माणसं किती दुष्ट असतात. कुणाच्या भावनांशी किती थराला जाऊन खेळतात. अजय किती नीच आहे. आपलं नशीबच फक्त चांगलं. आपण वाचलो, नाहीतर. भीतीने तिच्या पोटात गोळा आला. प्रकरण 65. पुन्हा आशेचा किरण. घरी जाऊन कधी एकदा प्लॅन कसा सक्सेसफुल झाला हे भावनाला सांगावंसं वाटत होतं. घरी जाऊन तिने निखिलच्या आवडीचं जेवण बनवलं. निखिल आज नेहमीपेक्षा लवकरच आला होता. आज साहेब लवकर आले? तिने लाडीवाळपणे विचारलं. हो, मॅडमची खूप आठवण येत होती, त्याने मिश्किलपणे म्हटलं. खिशातले गजरे काढून तिच्या केसात माळले. भावना, एकदम छान टिपटॉप जेवणाचा सुगंध दरवळतोय, निखिल म्हणाला. फ्रेश तर व्हा, मला मग वाढते. जेवणाचं ताट पाहून निखिलला आश्चर्य वाटलं. पंचपक्वानं, तीही सगळी त्याच्या आवडीची. एवढा त्रास नको गो करून घेऊस, तो म्हणाला. बरं बाबा, आता जेवून घ्या पटकन, ती म्हणाली. एकेका घासाबरोबर आज काय घडलं ते तिने सांगितलं. खरं सांगू का तुम्हाला, आता हा दंभपणा सुटलाय तेव्हा वाटतं साधेपणाने जगावं. आपण पुन्हा मुंबईला जाऊया, आपल्या घरी. माझ्या बऱ्याच चुकींचं प्रायश्चित्त करायचं आहे मला. आणि शिवाय श्रावणीचं लग्न झाल्यावर ती खोली परत मिळेल आपल्याला. तिच्या या बोलण्यावर तो शांत झाला. आता हे शक्य नाही, कदाचित. दादांचे विचार स्पष्टपणे त्याने सांगितले. प्रथम मला तुझा राग आला होता, पण हळूहळू दादांच्या दूरदृष्टीची कल्पना आली. आज आपण राहू तिथे एकत्र, पण पुन्हा आपल्या मुलांचं काय? आणि पुण्याची देखील सवय झाली आपल्याला. वाईट वाटतं फक्त की माई दादा आपल्याबरोबर नाहीत. त्या घराच्या खूप आठवणी आहेत माझ्या मनात. ते घर सोडू नये असंच वाटतं. पण परिस्थिती अशी आली आहे की हे सगळं माझ्यामुळेच झालं ना. पश्चाताप होऊन ती पुढे बोलू लागली. पण आपण म्हणू ना त्यांना, आपण राहू एकत्र, पुढचं पुढे बघू. खरंच होईल असं? त्याने आशेने विचारलं. हो, मी पूर्ण प्रयत्न करीन. फक्त नशिबाची आणि तुमची साथ हवी आहे. आपल्याला आपलं लाडकं घर सोडावं लागणार नाही. भावनाच्या उत्तराने पुन्हा आशेचा किरण उगवला. पण 66 वाईट अनुभव. दुसऱ्या दिवशी भावना ऑफिसला निघाली. खाली पोचतो न पोचतो तोच अजयने तिला अडवलं. बाजू माझ्या वाटेतून, ती म्हणाली. मंदाला काय सांगितलंस तू? त्याने रागाने विचारलं. ते तिलाच विचार, भावना म्हणाली. असं? थांब, आत्ता चांगलीच अद्दल घडवतो. असं म्हणत भावनाचा हात त्याने पकडला. तोच त्याच्या जोरात मुस्कटात पडली. मला कल्पना होतीच याची, असं म्हणत निखिलने त्याला पोलीस स्टेशनमध्ये खेचत नेलं. भावना ऑफिसला गेली तरी तिचं लक्ष लागत नव्हतं. आज मंदाही आली नव्हती. मग दीक्षित साहेबांनी तिला आत बोलवलं. बसा मॅडम, काल तुमच्या मैत्रिणीने राजीनामा दिला, दीक्षित म्हणाले. कोणी? मंदाने? आश्चर्याने आणि थोड्या दुःखाने तिने विचारलं. का पण? भावनाने विचारलं. बरीच लफडी करून ठेवलीत मागे तिने. मुंबईच्या ब्रांचमधल्या कुणा अजयबरोबर तोंड काळं केलं. रेव पार्टीत पण पकडले गेले. फालतूच होती तशी. पुणं सोडून गेली काल. पण तिची जागा आता तुम्हाला घ्यायची आहे. जवळ येत दीक्षित म्हणाले. त्यांनी तिचा हात पकडला. तशी ती मागे सरली. दीक्षित साहेब, काय लावलं हे? ती किंचाळत म्हणाली. काय म्हणजे? तुमच्या प्रमोशनची तयारी. आणि दीक्षित साहेब म्हणायचं नाही, रमाकांत म्हणायचं, किंवा फक्त रमा. छद्मीपणे हसत दीक्षित म्हणाले. फाईल टाकत ती उठली आणि बाहेर जागेवर जाऊन बसली. डोकं गरगरायला लागलं. म्हणजे मंदाचा यानेही वापर करून घेतला. शी. आणि आज तोच तिच्याबद्दल बरळतोय. सहज तिचं लक्ष समोरच्या पाकिटावर गेलं. तिने ते फोडलं. आत मंदाचं पत्र होतं. प्रिय भावना, मी तुझी अपराधी आहे. मी तुला आयुष्यातून उठवायचा प्रयत्न केला आणि स्वतःचंच आयुष्य संपवून बसले. जमलं तर मला क्षमा कर. मंदा. भावनाला काही सुचत नव्हतं. तिने बॅग उचलली आणि तडक घराकडे गेली. ज्या नोकरीसाठी, प्रमोशनसाठी आपण धडपडलो, जीवाचं रान केलं, अगदी नातीही तोडली, त्याचा अंत असा होता? आपल्याला अशा स्वैर पद्धतीने प्रगती कधीच नको होती.
अशी नोकरी, असं प्रमोशन हजारदा धुतकारू आपण. अगदी आत्ता धुतकारलं तसं. पुन्हा म्हणून इथे पाय ठेवायचा नाही. हा आपला शेवटचा दिवस. प्रकरण 67. अविलक. जाऊ दे ग भावना. जे होतं ते चांगल्यासाठी. निदान आता घरी तू आराम तरी करशील. पण सध्या ही सगळी परिस्थिती पाहून तू इथे राहणं सेफ नाही. शिवाय महिनाभर मलाही ट्रेनिंगसाठी नागपूरला जावं लागणार आहे. तेव्हा मी तुला मुंबईला तुझ्या आईबाबांकडे सोडतो. इथे राहा तू. निखिलचं बोलणं भावनाला पटलं. पण आता ही ट्रेनिंग. विचार करत ती झोपी गेली. कसे तरी 2 दिवस काढले. तिसऱ्या दिवशी दोघंही सामान बांधून मुंबईला निघाले. अहो, आपण मुंबईला जायचं तर मी आईकडे नाही राहणार, आपल्या घरी राहीन, भावना म्हणाली. अगं, पण तिथे तुला आराम मिळेल का? निखिलने विचारलं. शिवाय मी देखील नाही. पण बाकी सगळेजण आहेत ना माझी काळजी घ्यायला, ती म्हणाली. बरं, ठीक आहे, जशी तुझी मर्जी, थोडासा विचार करून निखिल म्हणाला. खरं तर महिनाभर भावना आपल्या घरी राहील, पण तिची काळजी घेतली जाईल का? तिच्याबरोबर सगळे व्यवस्थित वागतील का? सगळ्यांची मनं तिने दुखावली आहेत. निखिलच्या मनात बरेच विचार येत होते. घरी आल्यावर त्याने स्पष्टपणे माईदादांना विचारलं. माईदादा, माझी ट्रेनिंग आहे महिनाभरासाठी. भावना महिनाभर इथे राहिली तर चालेल ना? अरे राहू दे की, हे तिचंच घर आहे, दादा पटकन म्हणाले. राहिली तर आम्हाला आनंदच होईल, पण हक्कांबरोबर कर्तव्यांची जाणीवसुद्धा असू दे. माईचं तिखट बोलणं निखिलला लागलं, पण ते खरं होतं. शिवाय भावनावर काय बेतली आहे हे कुणालाच ठाऊक नव्हतं. पण भावना तिच्या चांगल्या वागण्याने सगळ्यांचं मन जिंकून घेईल याची त्याला आशा होती. दुसऱ्या दिवशी निखिल नागपूरला निघून गेला. भावना उठली, सगळ्यांसाठी नाश्ता तयार केला. तिच्या या वागण्याचं सगळ्यांना आश्चर्य वाटलं, पण तसं कुणी दाखवून दिलं नाही. विशाखाला ती प्रत्येक कामात मदत करत होती. दोघी गप्पा मारत होत्या. विशू, खरंच आपण जावा जावा झालो ना गं. आता आपण खूप मजा करू. आपली मुलं आपल्याला मावशी म्हणणार की काकी? मग दोघी हसल्या. विशाखाला बरं वाटलं. किती वर्षांनी तिला तिची भावना पहिल्या रूपात भेटत होती. भावना, महिनाभर सुट्टी बरी मिळाली तुला? विशाखाने विचारलं. खरं सांगू विशू, मी नोकरी सोडली, भावना म्हणाली. का गं? विशाखाने आश्चर्यचकित होऊन विचारलं. असं समज, मला तुमच्या सगळ्यांमध्ये परत यायचं होतं. ती पुढे म्हणाली. मी इथे राहिली तर तुला काही प्रॉब्लेम नाही ना? ए वेडाबाई, मी तर म्हणते महिनाच कशाला, आयुष्यभर एकत्र राहूया आपण. विशाखाने तिला मिठी मारली. विशू, मी खूप चुकीचं वागले, तुला खूप टाकून बोलले, मला माफ करशील ना? तिच्या अश्रूंनी विशाखा ओली झाली, हृदयातूनही. दोघी एकमेकींना घट्ट बिलगल्या, जणू कधीही विलग्न होण्यासाठी. प्रकरण 68. प्रेमळ मनं. वहिनी, आज संध्याकाळी जाऊया का गं शॉपिंगला? जमेल तुला? श्रावणीने वहिनी म्हटल्यावर भावना, विशाखा दोघींनीही मागे पाहिलं. भावनाला कळलं की ती विशाखाशी बोलतेय. भावना स्वतःहूनच म्हणाली. अगं, मी येईन ना तुझ्याबरोबर. नको अगं, असू देत. उठसूट केव्हाही येता येणार नाही तुला. श्रावणीने टोमणा मारला. भावनाला पूर्वीचे दिवस आठवले. आपणही किती टोमणे मारले होते तिला. आज ती आपल्यापेक्षा जास्त कमवते. मग विशाखाने सावरून घेतलं. असू दे ना, आपण तिघी जाऊ खरेदीला. नको, राहू दे, तुम्ही जाऊन या, मी संध्याकाळचं जेवणाचं पाहीन. बोलता बोलता भावनाचे डोळे पाणावले. विशाखाने एक समजुतीचा कटाक्ष श्रावणीकडे टाकला. श्रावणीला चूक कळली. मग विषय बदलत ती म्हणाली. अगं भावना, वहिनी मजा करत होते, आपण तिघी जाऊया. येता येता भेळपुरी पण खाऊ, तुला आवडते ना? खरंच? भावनाच्या डोळ्यात पाणी तरळलं. आय एम सॉरी श्रावणी, ती म्हणाली. जाऊ दे गं, सगळं विसरून जाऊया आणि खूप एन्जॉय करूया. तुमच्या दोघींच्या हातचं केळवण खायचं आहे मला. श्रावणीच्या बोलण्यावर तिघी हसल्या. भावनाने श्रावणीच्या रुखवाताची खूप सुंदर तयारी केली. 2 महिन्यावर लग्न आणि बरीच तयारी बाकी होती. भावना आल्यापासून विशाखाला पण थोडा आराम मिळत होता. दादांनाही भावनातला हा फरक जाणवला. त्यांनी जवळ बोलवून तिला सांगितलं. भावना, तू बदलली आहेस, अगदी पूर्वीची भावना झाली आहेस. खूप बरं वाटते. एक वाट भरकटलेलं पाखरू घरट्यात परत आलं. सुखी राहा बाळा. भावनाने दादांचे पाय धरले. तिच्या अश्रूंनी त्यांची पावलं भिजली. सगळे गुन्हे चुका अश्रूतून धुवून निघाल्या. उरली फक्त प्रेमळ मनं. प्रकरण 69. गप्पा. भावना इथे आल्यापासून निनाद बाहेर झोपत होता. विशाखा आणि भावना एकत्रच झोपायच्या. भावना म्हणाली. विशू, अगं मी माझ्या रूममध्ये झोपत जाईन, भाऊजींना त्रास कशाला? शिवाय तुम्हाला तुमची प्रायव्हसी पण हवीच ना? हो ना, मग तुझ्या भाऊजींशीच बोल तसं. त्यांनीच सांगितलंय, निखिल भाऊजी येईपर्यंत भावना वहिनींची व्यवस्थित काळजी घे म्हणून. तिला एकटीला सोडू नकोस. शिवाय तुझी औषधं पण आणून ठेवली आहेत हां, विशाखा म्हणाली. भावनाला आपण वागलेल्या गोष्टींचा पश्चाताप होत होता. सगळीजणं किती चांगली आहेत. त्या रात्री भावना आणि विशाखा रात्रभर गप्पा मारत बसल्या.
विशू झोपूया आता, तुला तर उद्या ऑफिसला पण जायचं आहे. हो ग, पण गंमत ऐक ना, मागे मी आणि निनाद ग्रीटिंग कार्डच्या दुकानात गेलो होतो. दोघांनीही कार्ड्स घेतले. दोन्ही कार्ड्स तुझ्यासाठीच. आणि कार्ड्स अदलाबदली झाले. तेव्हा कुठे कळलं निनाची वहिनी म्हणजे तूच आहेस म्हणून. आणि मग आम्हा दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला. दोघींना गप्पा मारायला रात्र पुरायची नाही. विशू, तुझी आई गेली तेव्हा तू एकटी पडली असेल ना? हो ना, पण माई दादांनी कधीच कुठली उणीव भासू दिली नाही. माई आई होऊन राहिल्या माझ्या. विशू, मी खूप चुकले. चुकीच्या संगतीमुळे भरकटत गेले आणि आज मी नोकरी सोडून बसली आहे. सगळ्यांची मनं दुखावली. फार वाईट वागले. भावना बोलत होती. अगं, चुकीचा पश्चाताप झाला की त्यातच सगळं मिळालं. नोकरी काय 1000 मिळतील. तू म्हणशील तेव्हा प्रयत्न चालू करूया ना आपण. मी आहे ना. थँक्यू विशू, भावना म्हणाली. बरं आता झोपूया, बराच उशीर झालाय. मग दोघी झोपी गेल्या. बऱ्याच वर्षांनी त्यांनी अशा मनमोकळ्या मैत्रिणींसारख्या छान गप्पा मारल्या होत्या. प्रकरण 70 बदल. माई, मला तुमच्याशी बोलायचे काहीतरी, भावना म्हणाली. बोल ना, कपड्यांच्या घडी करत माई म्हणाल्या. माई, मला क्षमा करा, मी चुकले. खूप वाईट वागले सगळ्यांशी. भावनाने माईंचे पाय पकडले. उठ बाळ, झालं गेलं विसरून जा. माझ्या मनात तुझ्याबद्दल कसलीही अडी नाही, कसलंही किलमिश नाही. तुला तुझी चूक कळली ना, यात सगळं आलं. भावना, मी कधीही तुला सून म्हणून परकेपणाने वागवलं नाही, वागवणार नाही. तुम्हाला नोकरी करायची असेल, शिक्षण करायचं असेल तर जमेल तेवढी आम्ही मदतच करू. आमची अपेक्षा फक्त एवढीच की सगळीजणं गुण्या गोविंदाने एकत्र राहा. श्रावणी उद्या लग्न होऊन गेली की आम्हाला सुद्धा तुमच्याशिवाय कोण आहे? तू आणि विशाखा मला श्रावणीसारख्याच आहात. तेव्हा मनात काही ठेवू नकोस आणि स्वतःची काळजी घे. आता दोघीही आई होणार आहात. काल रात्रभर गप्पा मारत होता, आवाज येत होता, पण आता लवकर झोपत जा बाळांनो. माईच्या बोलण्यावर भावना फक्त हसली. उद्या निखिल येणार होता म्हणून सगळेजण खूप खुश होती. भावनाने त्याच्यासाठी 2 शर्ट्स घेतले होते. महिन्याभरात सगळ्यांनी तिची खूप काळजी घेतली होती. श्रावणी तिला दूध द्यायची, माई जबरदस्तीने जेवण खाऊ घालायच्या, निनाद भाऊजी फळं औषधं आणून द्यायचे. एकदा औषधांचे पैसे ती द्यायला गेली तेव्हा त्यांनी चांगलंच फटकारलं. वहिनी, आज चूक केलीत, पुन्हा असं वागू नका. मी कोण काय परका आहे का पैसे द्यायला? निनाद म्हणाला. तसं नाही हो भाऊजी, पण तुमचे काय कमी खर्च आहेत? तिने स्पष्टीकरण दिलं. असू दे ना, सगळं व्यवस्थित मॅनेज होतंय. तुम्ही फक्त काय हवं काय नको हे निसंकोचपणाने सांगा, म्हणजे भरून पावलं, निनाद म्हणाला. महिन्याभराने निखिल जेव्हा घरी आला तेव्हा त्याला घरचं वातावरण बदललेलं वाटलं. हाच बदल जो अपेक्षित होता आणि हवासाही. आता कथा शेवटच्या टप्प्यावर पोहोचली आहे, तेव्हा शेवट अजिबात चुकवू नका. भाग 8. लेखन सादरीकरण मंजिरी कारेकर, घरटं. प्रकरण 71 भेट. निखिलने काही वेळ विश्रांती घेतली. जेवण झाल्यानंतर भावना म्हणाली. अहो चला, बॅग उघडूया ना. काय काय शॉपिंग केली आहे ते दाखवा तरी. बरं, सगळ्यांना हॉलमध्येच बोलव. निखिल बॅग घेऊन बाहेर आला. माई, दादा, निनाद, श्रावणी, भावना कुतूहलाने पाहू लागले. निखिलने जादूची पोटरी उघडतात तशी आपली बॅग उघडली. एक सुंदर पैठणी काढली. श्रावणी जोरात म्हणाली, अय्या किती सुंदर. पैठणी माईच्या हातात देत निखिल माईच्या पाया पडला. माई, आजवर खूप झटलीस आमच्यासाठी. तुझे ऋण कधीच फेडू शकणार नाही. माझं प्रमोशन झालं म्हणून तुला छोटीशी भेट. माईने त्याला प्रेमाने कुरवाळलं. त्याने आणखीन एक भेट काढली. दादांच्या हातात देत म्हणाला, दादा, हे घड्याळ तुमच्यासाठी. दादांनी घड्याळ पाहिलं. अरे, एवढं महाग घड्याळ कशाला घेतलंस? होतं की माझ्याकडे, दादा म्हणाले. दादा, एवढी वर्ष तेच चावीचं घड्याळ रिपेअर करून वापरत आहात. चांगला वेळ देऊ शकलो नाही, पण निदान चांगलं घड्याळ तरी घेऊ देत तुमच्यासाठी, निखिल म्हणाला. दादांचे डोळे पाणावले. विषय गंभीर होऊ नये म्हणून श्रावणीच म्हणाली, ए दादा, माझ्यासाठी काय आणलंस? तुझ्यासाठी माझे आशीर्वाद आणि प्रेम, हसत निखिल म्हणाला. मग ती खट्टू झाली. ते पाहताच त्याने एक बॅग काढली. हे घे तुझ्यासाठी. अय्या, ड्रेस पीस, श्रावणी ओरडली. त्याने पुन्हा एक बॅग काढली, तिच्या हातावर ठेवली आणि ती आश्चर्याने पाहत राहिली. हे काय? बघ तर खरं, निखिल म्हणाला. आणखीन एक ड्रेस पीस? थँक्यू. थांब, अजून आहे. त्याने आणखीन 3 ड्रेस पीसच्या बॅग तिच्या हातावर ठेवल्या. तेव्हा मात्र आनंदामुळे शब्दच फुटलेत नाही तिचे. श्रावणी, तू जेव्हा या घरातून लग्न होऊन जाशील ना, तेव्हा तुला आम्ही खूप मिस करू, निखिल म्हणाला. निनाद, हे तुझ्यासाठी शेविंग किट, टी शर्ट आणि शूज. थँक्यू निखिल. अरे, पण एवढा खर्च कशाला करायचा? अरे निनाद, तू जे काही केलं आहेस ना माझ्यासाठी, या घरासाठी, त्याच्यासमोर हे सगळं फिकच आहे रे, निखिल म्हणाला. निखिलचं लक्ष भावनाकडे गेलं.
तीही अपेक्षेने पाहत होती. तिची अपेक्षा जास्त न ताटकळता त्याने तिची भेट बाहेर काढली. भावना, ही साडी, हे पैंजण तुला हवे होते ना? ती खूप खुश झाली. पण लगेच तिला लक्षात आलं, विशाखासाठी काहीच भेट आणली नाही बहुतेक. निखिलच्या लक्षात नसेल, पण आपणच आठवण करून द्यायला हवी होती. बिचारी विशाखा, ती दरवाज्यातच उभी होती. तिथूनच ती किचनकडे वळली. तितक्यात मागून आवाज आला, वहिनी. तिने मागे पाहिलं. एक डबी तिच्याकडे देत निखिल म्हणाला, हे तुमच्यासाठी. अनपेक्षित नजरेने ती त्या भेटीकडे न्याहाळत राहिली. बाप रे भाऊजी, सोन्याच्या बांगड्या! हे एवढं कशाला? वहिनी, लग्नात काही करायला जमलं नाही मला. तुम्ही काय कमी केलं आमच्यासाठी? परतफेड नाही, पण आदराचं, कृतज्ञतेचं, आपुलकीचं प्रतीक समजून भेटीचा स्वीकार करा. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू चमकले. प्रकरण 72. आईचं मन. माई, मला मुंबईत ट्रान्सफर विथ प्रमोशन मिळालं आहे. पुण्याचं सामान इथे आणून इथले क्वार्टर्स मिळेपर्यंत इथे राहू? साधारण महिना लागेल. चालेल ना? निखिलने विचारलं. अरे, क्वार्टर्समध्ये कशाला जातोस? इथेच राहा. हे तुझं घर नाही आहे का? माई म्हणाल्या. नको ग माई, कदाचित दादांना आता ते आवडणार नाही. शिवाय जेव्हा आम्हाला गरज होती तेव्हा आम्ही हे घर सोडलं, आणि जेव्हा आम्हाला पुन्हा गरज आहे तेव्हा इथे राहायला येणार, कुणाच्या कम्फर्टची तमा न करता. हे काही योग्य नाही ना? निखिल म्हणाला. अरे पण मी बोलेन त्यांच्याशी, माई म्हणाल्या. माई, मला नाही का वाटत इथे तुमच्या सगळ्यांबरोबर राहावंसं, पण दादांनी निर्णय दूरदृष्टी ठेवूनच घेतला असेल, तेव्हा आपण नको का त्यांचं ऐकायला? निखिलच्या बोलण्यावर माई गप्प झाल्या. माई, बोल ना, काय झालं? निखिलने माईला जवळ घेत विचारलं. वडिलांचा शब्द मोडवत नाही, पण आईचं मन किती सहज मोडवतं ना? माई म्हणाल्या. तसं नाही ग. बरं होऊ दे तुझ्या मनासारखं. मला तरी कुठे दूर राहायचंय? मी दादांशी बोलतो, निखिल म्हणाला. काय बोलायचंय माझ्याशी? दादांनी आत येत विचारलं. अहो, ऐकलत का? ह्याला मुंबईत ट्रान्सफर विथ प्रमोशन मिळालंय. तो म्हणतोय ऑफिस क्वार्टर्समध्ये राहायला जाईन, माई म्हणाल्या. मग बरं आहे की, काय वाईट आहे? दादा सहजपणे म्हणाले. अहो, आपलं घर असताना त्याने तिथे का राहायचं? माईंनी खुशात विचारलं. माई, आपलं लग्न झालं, आपल्याला निखिल झाला, तोपर्यंत आपण आणि शशी, माझा भाऊ, एकत्रच राहायचो. मग त्यालाही मुलगी झाली आणि मग आपण वेगळे झालो, तेव्हा तूच म्हणाली होतीस, अहो आता जागा पुरत नाही, भांडणं होऊन वेगळं होण्यापेक्षा चांगलेपणी वेगळं होऊया, जवळ राहून नाती तोडण्यापेक्षा दूर राहून नातं जोडून राहूया. मग आता सगळं ठाऊक असताना हा एकत्र राहण्याचा अट्टहास कशाला? त्यांना बांधून ठेवून त्यांच्या प्रगतीच्या आड येतोय असं तुला वाटत नाही? मुलांना त्यांचं जीवन जगू दे. आपल्या भावनांनी त्यांना कर्कच्च बांधू नकोस. आज आपल्यासाठी ते एकत्र राहतील कदाचित, पण पुन्हा नाही पटलं तर? शिवाय एकत्र कुटुंबात राहताना बऱ्याच वेळा आपल्याला आपलं मन मारून राहावं लागतं. आपल्या मुलांना जे हवं ते देता येत नाही, आपल्या मनासारखं त्यांना वाढवता येत नाही, ही सल लागते. या गोष्टी तू अनुभवल्या आहेसच की. तेव्हा तुम्ही पुन्हा या गोष्टीवर विचार करा. मी मुलांना तोडत नाही आहे, उलट जोडतोय, स्वावलंबी करतोय. दादा म्हणत होते त्यात तथ्य होतं, पण आईचंच मन ते. प्रकरण 73. डोहाळे जेवण. श्रावणीच्या लग्नाची धावपळ सुरूच होती. प्रत्येकजण जमेल तसं मदत करत होता. निखिल निनाद पत्रिका वाटायला जायचे, तर दादा छोटी मोठी कामं करायचे. पुण्याला असल्यामुळे भावनाचं डोहाळे जेवण करता आलं नव्हतं. विशाखाला 7वा महिना, भावनाला 9वा महिना लागला होता. श्रावणीच्या लग्नाच्या आधीच दोघींचं डोहाळे जेवण उरकून घ्यावं असं माईंना वाटत होतं, म्हणून या रविवारीच त्यांनी तयारी केली. आज माईंनी स्वतः सगळं जेवण केलं, दोघींना खाऊ घातलं. सोसायटीतल्या बायकांनी ओटी भरली. माई, तुमच्याकडे डबल धमाका, म्हात्रे काकू म्हणाल्या. 2 नातवंड येणार, पंडित काकू म्हणाल्या. हसत खेळत दोघींची चेष्टा मस्करी होत होती. आता चला ग, पेढा बर्फीचा कार्यक्रम. श्रावणीने एक ताट आणलं, 2 वाट्या उपड्या ठेवल्या आणि भावना वहिनीला 1 वाटी उपडी करायला सांगितली. भावनाने वाटी उघडली. अरे, पेढा निघाला. माई, नातू होणार तर. आता पुन्हा श्रावणी, आज जाऊन ताट आण विशाखासाठी, कुणीतरी म्हणालं. विशाखा, आता नात हवी हं, मागून कुणीतरी ओरडलं. विशाखाने वाटी उघडली तर बर्फी. माई, नात पण. सगळ्याजणी हसल्या. आता नावं घ्या पटापट. माई, पहिल्यांदा तुम्ही, पंडित काकू म्हणाल्या. छे हो, मी कुठे? नाही, तसं नाही, नाव घ्यायलाच हवं. बाहेर गॅलरीत बसलेल्या दादांना कुणीतरी बोलावलं. दादा, सांगा नाव घ्यायला माईंना. घे ग माई नाव, दादा पण आग्रहाने म्हटले. मग निखिल, निनाद, विशाखा, भावनाने
सगळ्यांनी तकादा लावला. मग माई म्हणाल्या, बरं बाबांनो, घेते. संसाराची सुरुवात करून 40 वर्ष झाली. सुधाकर रावांच्या साथीने 4 रेशीम क्षणासारखी उडाली. वा माई वा, दादानी पण म्हटलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. आता भावना तू घे. भावना लाजली. तिने निखिलकडे पाहिलं. त्याने होकारार्थी मान हलवली. मग तिने सुरुवात केली. चांदीच्या घरकुलात सोन्याचा संसार थाटला. निखिल रावांच्या रूपाने अनमोल हिरा सापडला. अरे वा वा वा, निखिलराव एकदम हिराच तुम्ही, निनाद चेष्टेने म्हणाला. थांब, तुझी पण वेळ येणार आहे. घे बाळ विशाखा नाव. विशाखाने निनादकडे पाहिलं. त्याने चक्क डोळा मारला. ती गोड हसली आणि म्हणाली, घरकुल माझं छोटंसं, 4 भिंतींचं 7 मनांचं, मायादीर नंडेची, ऋण सासू सासऱ्यांचं, जाऊ माझी प्रेमाची, प्रेम त्यात नवऱ्याचं, निनादरावांच्या बंधनात म्हणून जन्मोजन्मी राहायचं. अरे वा, क्या बात है, सही सही सही. निखिलने पण चिडवून घेतलं. गोड कौतुकात डोहाळ जेवण पार पडलं. प्रकरण 74. निरोप. भावना फक्त श्रावणीच्या लग्नासाठी थांबली होती. पुढल्या आठवड्यात लग्न झाली की ती बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. सगळी तयारी झाली. श्रावणीला चांगलं स्थळ मिळालं याचा सगळ्यांना आनंद होता. श्रावणी, पार्लरचं कुणाला सांगितलंय? आणि बॅग ठेवलीस का भरून? उन्हात तानात फिरत जाऊ नकोस, माई म्हणत होत्या. माई किती काळजी करतेस ग, श्रावणी म्हणाली. लेक किती मोठी झाली ना, आईसाठी लहानच असते बरं, माई म्हणाल्या. श्रावणी, सासरी गेलीस की नीट वाग. इथे लाडाकोडात वाढली आहेस, पण तिथे सगळी जबाबदारी तुझ्यावर येऊन पडेल. मधून मधून फोन कर जा आम्हाला, माई म्हणत होत्या. श्रावणी बेटा, तुझी सगळी खरेदी झाली ना? तुला आणखी काही नको आहे ना? बघ, कशातच कमी नको व्हायला. माझी एकुलती एक मुलगी आहेस, दादा म्हणाले. श्रावणी, तिथे स्वतःची काळजी स्वतःलाच घ्यावी लागणार आहे. माई टॉवेल दे, पटकन डबा भर, हे सामान आण, दादा एवढं इस्त्री करा. या गोष्टी करायला कुणी नसू आम्ही, माई म्हणाल्या. आणि हो, खाण्यापिण्याची आबाळ करू नकोस. कधी रुसवा आला तर 1000 वेळा शपथा घालून मनवायला, 4 घास तोंडात टाकायला माई दादा नसतील तिथे. शहाण्यासारखं वाग. श्रावणी माईच्या कुशीत शिरली आणि खूप रडली. माई दादा, मी किती सतवलं ना तुम्हाला? नाही ग बाई, मुलांची सेवा करायला आई वडिलांना आनंदच होत असतो, स्वतःचे डोळे पुसत माई म्हणाल्या. दादांनी हात पुढे केले. श्रावणी त्यांच्या कवेत शिरली आणि दादांनाही पाझर फुटला. तळहाताच्या फोडासारखं पोरीला जपायचं. ईश्वराच्या कृपेने सगळं व्यवस्थित होऊ दे माझ्या लेकीचं, दादा म्हणाले. काळजी नका करू हो, आपल्या शाहूचं नशीब खरंच चांगलं आहे, माईने दिलासा दिला. प्रकरण 75. गोड बातमी. नाडकर्णी कुटुंबाचं आणि 75. गोड बातमी. नाडकर्णी कुटुंबाचं आणि शेखरचं यथायोग्य आदरातिथ्य झालं. श्रावणी शालूत फार छान दिसत होती. निर्विघ्नपणे लग्न सोहळा पार पडला. जायची वेळ आली तेव्हा दादा म्हणाले, मुलीला जपा हं शेखरराव. हो दादा, काही काळजी करू नका. कुठे दूर आहोत आपण. केव्हाही आठवण झाली तर जरूर या, शेखर म्हणाला. माईंना धीर देत नाडकर्णी मॅडमसुद्धा म्हणाल्या, माई, सून म्हणून घेऊन जाते, पण मुलगी म्हणून ठेवीन तुमच्या लेकीला. त्यामुळे माईंचा ताण बराच हलका झाला. रात्री घरी परतले तेव्हा मंडळी दमली होती. सगळी लवकर झोपी गेली. पण रात्रीच भावनाला कळा येऊ लागल्या. त्यामुळे ही तारंबळ उडाली. तिला तत्काळ नर्सिंग रूममध्ये नेण्यात आलं. माईंनी देवापुढे दिवा ठेवला. देवा गणराया, लवकर सुटका कर बाबा. निखिलचं पण टेन्शन वाढत होतं. सगळीजणं बाहेर थांबली होती. भावनाचे आई बाबा, तिची बहीण प्रेरणा सुद्धा आले होते. विशाखाच फक्त घरी होती. तिलाही भावनाची काळजी वाटत होती. एक्झर्शन पण झालं होतं. तितक्यात डॉक्टरांनी सांगितलं, बाळाने पोझिशन बदलली आहे, मूल आडवं झालंय, सिझर करावं लागेल. अरे देवा, माई म्हणाल्या. भावनाची आई पण घाबरली. डॉक्टरांनी निखिलची सही घेतली. एवढंच म्हणाले, काळजी करू नका, सगळं ठीक होईल. बराच वेळ गेला आणि डॉक्टर बाहेर आले. अभिनंदन, मुलगी झाली. हे, निखिल ओरडला. मी बाबा झालो. माई दादांना पण आनंद झाला. भावनाच्या आईबाबांना अभिनंदन करत ते एकमेकांना म्हणाले, अभिनंदन, आपण आजी आजोबा झालो. विशाखाला निनादने फोन केला. मुलगी झाली. आई बाळ दोघंही सुखरूप आहेत. विशाखाने घरात देवापुढे साखर ठेवली. प्रकरण 76. मनासारखं. भावना बाळाला घेऊन आईबाबांकडे गेली. घरी प्रेरणाच्या लग्नाची घाई चालली होती. इथे माईदादांना पण घर खायला उठायचं. श्रावणी तिच्या संसारात सुखी होती. घरात विशाखावर काम बरंच पडायचं. तिलाही खरं तर व्हायचं नाही. निनाद जमेल तशी मदत करायचा. माईंनी ठरवलं होतं, आता जमेल तेवढा विशाखाला आराम करू द्यायचा. दिवस भरभर जात होते. सुदैवाने सगळ्याच गोष्टी चांगल्या घडत होत्या. माईदादांनी जे सुखी संसाराचं चित्र पाहिलं होतं ते साकार होत होतं. माईदादा नातीसाठी खाऊ खेळणी घेऊन जायचे. तिचं बारसं थाटात झालं. बाळाचं नाव आत्याने मधुरा ठेवलं. नावासारखीच ती गोड मधुर होती. माईंना तर रोज तिचाच चेहरा आठवायचा. तिचे आळोखे पिळोखे आठवायचे.
तिला नजरेसमोरच ठेवावं असं त्यांना वाटायचं. आणखी काही महिन्यांनी निखिल हे घर सोडून जाईल आणि मग पुन्हा कधी भेटेल याची आपण वाट पाहत बसायची. आपली नात आपल्याकडे राहणार नाही, तिच्या लीला आपण पाहू शकणार नाही, याचं शल्य माईंना खात राहायचं. माई कसला विचार करतेस ग सारखा? दादांनी विचारलं. कसला नाही हो, टाळत माई म्हणाल्या. इतकी वर्ष ओळखतोय तुला, सांग पाहू. खरं सांगू का, निखिल घर सोडून राहायला जाणार म्हणून वाईट वाटते. मग तुझ्या मनात काय आहे? दादाने विचारलं. मला कळतं हो, तुम्ही म्हणता ते पण बरोबर आहे, पण मुलं दृष्टीआड झाली ना की मन बेचैन व्हायला लागतं, माई म्हणाल्या. बरं, मग तुझ्या मनासारखंच होऊ दे. हे बघ, आता नीट ऐक. समोरचे फडके घर सोडून जात आहेत. त्यांच्याबरोबर बोलणं केलं आहे मी. माझ्याकडे काही पैसे आहेत, गावची जमीन आहे, ती विकून काही पैसे पुढे करू. दोघांना लोन काढायला सांगू. ठीक आहे, दादा म्हणाले. खरंच होईल असं? माईने विचारलं. मग काय, आमच्या राणीसाहेबांचं मन मोडवत नाही आम्हाला, दादा मुद्दाम म्हणाले. चला काहीतरीच. माई लाजल्या आणि तितक्यात विशाखाच्या खाकरण्याचा आवाज आला. प्रकरण 77 दुःस्वप्न. विशाखा, काही त्रास होतोय का? माईने विचारलं. काही कळत नाही माई, पाठ खूप दुखतेय, विशाखा म्हणाली. बरं पड तू, माई म्हणाल्या. अहो ऐकलत का, विशाखाची पाठ दुखतेय, चेहरा काळवंडलाय, पोटही उतरलंय. बहुतेक नर्सिंग रूममध्ये न्यावंच लागेल, माईने दादांना सांगितलं. मग काय करूया? निनादला कळवूया का? दादाने विचारलं. बघूया आधी, मलाही काही सुचत नाहीये. विशाखा, काय होतंय बाळ? अहो माई, पोटात दुखतंय. अहो ऐकलत का, आपण टॅक्सी बोलवूया. माईंनी सगळी तयारी केली. विशाखाला टॅक्सीत बसवलं, दादा पण बसले. मग निनादला फोन केला. विशाखा सारखी विवळत होती. माईंनी तिचा हात हातात घेतला, डोक्यावरून हात फिरवला आणि विघ्नहर्त्याचा जप सुरू केला. डॉक्टरांनी तत्काळ तिला लेबर रूममध्ये घेतलं. तेवढ्यात निनादही पोचलाच होता. निनाद डॉक्टरांशी काहीतरी बोलत होता. काय रे, डॉक्टर काय म्हणत होते? अजून किती वेळ लागेल? मला वाटतं माई दादा तुम्ही घरी जा, मी इथेच थांबतो, निनाद म्हणाला. नको रे, आम्ही पण थांबतो तुझ्याबरोबर, दादा म्हणाले. माई, पण तुला गोळ्या घ्यायच्या असतील ना, थोडी विश्रांती घे आणि ये मग, निनाद म्हणाला. नको रे बाबा, पोर एकटीच आहे, घाबरेल, पहिलीटकरणीच आहे, माई म्हणाल्या. हो अगं, पण तुझी तब्येत पण नीट ठेव ना, सगळं तुला झेपवायचं आहे, बीपीची गोळी चुकवून चालणार नाही. मग दादांनी आग्रह केल्यावर माई घरी आल्या. घरी येऊन माईने खाऊन घेतलं, औषधं घेतली. त्या आडव्या झाल्या. डोळा लागतो न लागतो तोच फोन वाजला. निनाद होता. माई, अगं विशाखाची क्रिटिकल स्टेज आहे, खूप सिरियस आहे गं, लवकर ये. माई ऑटोने पटकन हॉस्पिटलला पोहोचल्या. तेव्हा डॉक्टर म्हणाले, बाळ किंवा आई यापैकी एकालाच वाचवू शकू आम्ही. माई मटकन खाली बसला. देवा, हे काय दाखवतोयस? का माझ्या सुखी घरट्याला ग्रहण लावतोस? विशाखा, ती गरीब पोर, सगळ्यांसाठी अपेक्षा न ठेवता तिने एवढं केलं आणि तिच्या नशिबात हे असं यावं. तितक्यात निनाद आला. त्याचा पण चेहरा पडला होता. माई, विशाखा ठीक आहे, पण बाळ गेलं ग. चेहरा ओंजळीत लपवून तो रडत होता. माई दचकून जाग्या झाल्या. तितक्यात फोनची घंटी वाजली. माईंना दरदरून घाम फुटला होता. रिसिव्हर उचलताना हात थरथरत होता. भीत भीत माईंनी फोन उचलला. हॅलो माई, नातू झाला ग. प्रकरण 78 अर्थ. दोन्ही नातवंडांचं कौतुक करायला माई दादांना वेळ पुरत नसे. भावना पण प्रेरणाचं लग्न आटपून इथे राहायला आली. फडक्यांचं घर ताब्यात आलं होतं. निनादने ठरल्याप्रमाणे लोन घेतलं. निखिलने मदत केली. दोन्ही मुलं माईंच्या नजरेसमोर राहिली. दोन्ही मुलं मोठी होत होती. या घरकुलात प्रत्येकाला अस्तित्व होतं, स्वतःचं मत होतं. माई दादा कधी निखिलकडे, कधी निनादकडे राहायचे. प्रत्येकजण स्वतंत्र होते, पण मनाने एकमेकांशी बांधील होते. सगळे कार्यक्रम एकत्र करायचे. मधुरा आणि साहिल सख्ख्या भावंडांसारखे राहायचे. दोघात खूप प्रेम होतं. विशाखा पुन्हा ऑफिसला रुजू झाली. निनादने डिग्रीचा अभ्यास सुरू केला. निखिलने गाण्याचा क्लासला नाव घातलं. त्याची इच्छा आणि आवड होती. नातवंडांमुळे माईदादांना खूप उत्साह आला होता. आपल्या नातवंडांवर चांगले संस्कार कसे होतील याची जबाबदारी त्यांनी उचलली. भावनाला मात्र खूप एकटं एकटं वाटायचं. तिला वाटलं पुन्हा एखादी नोकरी करावी, पण नोकरीत तिचं मन लागेना. असंच एकदा येताना तिचं लक्ष एका आधार नावाच्या वृद्धाश्रमाकडे गेलं. नकळत तिची पावलं तिथे वळली. त्या प्रत्येक वृद्धाची कळ तिला जाणवली. यांच्यासाठीच काहीतरी करावं असं तिला वाटू लागलं. तिने त्या प्रत्येकाला एक उमेद दिली, आशेचा किरण दाखवला. वृद्धांबरोबर त्यांना जमेल अशी समाजसेवा तिने केली. स्वच्छता मोहीम, रस्त्यावरच्या मुलांना अन्नदान, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण,
साक्षरता मोहीम अशा अनेक गोष्टी तिने केल्या. निस्वार्थीपणे केलेल्या गोष्टींचं फळ अपेक्षेहून जास्त गोड असतं. समाजसेवेसाठी तिला अनेक पुरस्कार, किताब, मानचिन्ह मिळाले. महापौर व्हायची सुवर्ण संधी तिच्याकडे चालून आली. पण सत्तेचा, स्वार्थाचा मार्ग सोडून ती तिच्या कार्यात मग्न राहिली. अशा माणसांकडे मग पैसा, प्रतिष्ठा आपोआपच चालून येतात. ज्या पैशासाठी, प्रतिष्ठेसाठी ती स्वार्थाने वागली, त्याच गोष्टी आज निस्वार्थीपणामुळे हात जोडून तिच्यासमोर उभ्या होत्या. सगळं सुरळीत होतं. आदर्श घरकुलासारखं, घरट्यासारखं. प्रत्येकाच्या आयुष्याला इथे अर्थ होता. प्रकरण 79. घरटं. असंच आपल्या सगळ्यांचं एक घरटं असतं. त्यात कुणी विशाखा, कुणी भावना, कुणी माई, तर कुणी दादा असतं. किंबहुना या सगळ्या व्यक्तिरेखा आपण सगळीजण दिवसागणिक, परिस्थितीगणिक साकारत असतो. कधी भावनासारखं प्रेमळ असतो, तर कधी हेच मन बहकत जातं. आपली माणसं ओळखता न येण्या इतकं अंध होतं. मग परिस्थितीची कधी ठेच लागते आणि मग बहकलेलं ते मन मोर पिसासारखं फुलवून जातं. चंदनासारखं सुगंधी होतं. इतरांसाठी झटतं. स्वतःचा अर्थ हरवून बसलेलं जीवन कधी मग इतरांच्या जीवनाला अर्थ देऊन जातं. कधी हेच मन विशाखासारखं सरळ मार्गी असतं. इतरांच्या सुखात सुख शोधणारं असतं. उमेद हरवलेल्या, आशा हरवलेल्या प्रत्येकासाठी एक आशेचा किरण असतं, दीपस्तंभ असतं. प्रत्येक प्रश्नासाठी उत्तर असतं. पॉझिटिव्ह दृष्टिकोनातून कसं जगावं हे शिकवणारं असतं. हेच मन कधी निखिलसारखं होतं. आतून हळवं, बाहेरून टणक. कधी गोंधळलेलं, बावरलेलं, कधी निश्चयी. कधी एकांगी, कधी अविचारी, कधी भावूक, कधी प्रेमळ, कधी हट्टी. पण कळपातच राहू इच्छिणारं एक गुणी मेंढरू असतं. हेच मन कधी निनादसारखं अल्लड असतं, पण तरीही जबाबदार असतं. जबाबदारी समर्थपणे पेलवण्या इतपत समर्थ असतं किंवा ते होतं. कधी बेधडक प्रेम करणारं, कधी प्रेमासाठी मुळूमुळू रडणारं असतं. कधी खट्याळ असतं, तर कधी प्रौढ असतं. हेच मन श्रावणीसारखं बालिश असतं, अल्लड असतं. चुकीचा निर्णय घेणारं असतं आणि खंबीरपणे चुकांवर मात करून मागे न फिरणारं हिमतीचं सुद्धा असतं. कधी आळशी असतं, कधी वणवा पेटल्यासारखं ज्वलंत क्रियाशील असतं. तितकंच ते संस्कारी असतं. हेच मन कधी माईंसारखं भावनाप्रधान असतं, प्रेमळ असतं, परोपकारी असतं. हळवंही असतं, साधं असतं, सरळ असतं. तर कधी उगीच न जमणारा राग, तिरस्कार दाखवून आव आणण्याचा प्रयत्न करणारं असतं. आणि जमलं नाहीच तर कधी स्वतःशीच फसवणारं असतं. हेच मन कधी दादांच्या रूपात परिपक्व असतं. दुसऱ्यांची मनं, भावना जाणणारं असतं, हितप्रधान असतं, विवेकी असतं, क्षमाशील असतं, कुटुंबाचं हित जाणणारं असतं आणि सगळ्यांना एकाच छपराखाली एकत्र धरून ठेवणारं देखील असतं. आपलं घरटं हे आपलं घरकुल असतं आणि आपलं मन देखील. या व्यक्तिरेखा आपल्या मनातल्या घरकुलात, घरट्यात, टप्प्यावर अशाच प्रतीत होत असतात. हर घडी, हर क्षण. यातूनच आपण आपल्या आयुष्याचा अर्थ शोधत राहतो. नुसतं घर म्हणजे घरकुल नव्हे. घर असतं भिंतींचं, घरकुल असतं मनाचं. दरवाजे असतात लाकडाचे, दरवाजे असतात भावनांचे. खिडकीतून येतो किरण प्रकाशाचा, खिडकीतून येतो किरण स्वप्नांचा. छप्पर असतं कौलांचं, छप्पर असतं मायेचं. कुलूप असतं लोखंडाचं, कुलूप असतं संस्कारांचं. घराची किल्ली जपून ठेवायची, किल्ली घरट्याची सगळ्यांची. घर असतं नुसती प्रॉपर्टी, घरटं मात्र खरी संपत्ती, खरी शांती, खरी प्रीती. धन्यवाद श्रोते हो. मला खात्री आहे ही कादंबरी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. लवकरच भेटूया. तोपर्यंत सगळ्यांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.